सो आता एक बराच नियर अबाउट दुसरा दिवस उगवलाय आणि ॲक्च्युली मला जरा खूप जास्त फ्रस्ट्रेटेड फील होत आहे. एकदम रडू रडूशी वाटते. खूप जास्त असं विचित्रच काहीतरी फील होतंय. मला समजत नाही नक्की काय होतंय मला. आता थोड्या वेळापूर्वी माझा एक मित्र आहे, त्याला ॲक्सेंचरमध्ये खूप चांगला जॉब लागला. खरं तर तो एका टायमाला एवढा फ्रस्ट्रेटेड होत होता की तो मला जगायचंच नाही म्हणून तो चालला होता संपवायला. त्यावेळेला आम्ही जाऊन जाऊन त्याला म्हटलं की बाबा नको असं काय करू, ऐक. आणि आज तो ॲक्सेंचरमध्ये गेला. एवढी भारी बातमी होती माझ्यासाठी. बट मग त्या भारी बातमीचं थोडंसं फील असं झालं की जसं मी घरात बोलता बोलता म्हटलं की बिचार त्याला चांगला पॅकेज लागला. तर मग मम्मीची रिॲक्शन अशी होती की बाबा अरे वा लय भारी झालं. हा तोच आहे ना जो चालला होता जीव द्यायला आणि आता एवढं चांगलं झालं त्याचं. आय टीमध्ये लागला. आय टीमध्ये कोणी परत येत नाही. ग्रोथ करतो. हे बघून पर्सनली त्यांनी मला नव्हतं म्हटलं त्याने काही. पण मला असं फील झालं की मी अजून कुठेतरी अडकलोच आहे. एवढं फाईट करून, एवढं सगळं करून सुद्धा फसल्यासारखंच वाटतंय मला. बऱ्याचदा खूप जास्त लोड पण नसतो. बट माझ्या केसमध्ये असं आहे की मी 12-12 तास पण काम केलं तरी पण मला लोडच आहे. मी फुकट बसलो तरी पण मला लोडच आहे. 3-3.5 लाखाच्या पॅकेजमध्ये माझं पोटच भरत नाही आहे. भूक तर एवढी मोठी आहे की माझं 12-15 लाखाचं सुद्धा काही होणार नाही माझं. ते समजत नाही मला नक्की काय करावं. बघू अजून काय काय लिहिलंय नशिबात. बाय.